शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी मनोज. माझ्या यूट्यूब चॅनल इंडियन फार्मर मनोजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. तर आपण जे मोबाईलच्या स्क्रीनवरती आता मशीन बघत आहात ही गहू ग्रेडिंग मशीन आहे. म्हणजे गहू स्वच्छ करून देणारी मशीन आहे. या मशीनने काय होते तर जे आपल्या बियाणे तयार म्हणजे बियाणे लागते ते बियाणे आपण या मशीनद्वारे स्वच्छ करून घेतो. तर ह्या मशीनचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या मशीनमध्ये गहू पूर्णतः स्वच्छ होते, पण जे गव्हासोबत असलेली माती आहे म्हणजे गव्हाच्या दाण्या एवढी असलेली माती हे गव्हासोबतच येते. जर ते माती काढण्याचा आपण प्रयत्न केला तर गव्हाची जे नक्की असते जिथून कोंब निघते ते तुटून जाते आणि ते तुटल्यामुळे गहू काही वाफत नाही, त्याला कोंब येत नाही. तर बघा ह्या मशीनमध्ये आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने ह्या रोटर थ्रू सप्लाय देतो. इथनं सप्लाय आपल्या मशीनला मिळते आणि हे पूर्णतः ट्रॅक्टरचे जो कल्टिवेटर वगैरे आपण लावतो हायड्रोलिकवर त्या ठिकाणी आपण लावलेला आहे. बघा इथनं सगळ्यात बारीक माल येते रेव आणि तुटलेला दाना. तर ह्यात 5 जाळी आहे बघू शकता. ही सगळ्यात मेन जाळी इथे या प्रकारे एकदम ठोकर माती जी असते ते गोळा होत असते आणि इथनं त्याशी खाली पडते. हा जो लोखंडी पत्र आहे इथे ते टकरावून शनी अशी माती इथे टकराव होऊन खाली पडते आणि इथून जो तुटला फुटला माल आहे जो एकदम वेस्टेज आहे अशा कड्या येतात. या प्रकारे कड्या कुशा हे सगळं काही इथून पडून ह्या इथनं इथे जमा होते. बघा इथे 5 जाळ्या म्हणजे एक जाळी, हे त्याच्यापेक्षा छोटी जाळी दुसरी, हे 3 नंबरची जाळी आणि हे ग्रेडिंग जाळी. या ठिकाणी आपण गहू स्वच्छ करणारी पण जाळी लावू शकतो, पण आपण सध्या आता ग्रेडिंग जाळी लावलेली आहे. आणि एकदम सगळ्यात खालती जे दिसत आहे ते रेव वगैरे पडण्यासाठी तुटलेला दाणा निघण्यासाठी ती जाळी आहे. अशी 5 जाळी इथे आपण लावलेली आहे. हा जो आहे प्लास्टिक बारदाना हा कशासाठी बनले आपण ना, जेव्हा आपण ह्या हॉपरमध्ये माल टाकतो तर तो पूर्णतः इकडे तिकडे दाना उडत असते, त्यामुळे तो एका ठिकाणी व्यवस्थित पडावा म्हणून तो आपण बांधून घेतला आहे. बघा हा स्टँड इथे का असं उभा राहता येते आणि उभं राहून सनी या हॉपरमध्ये आपल्याला माल टाकता येते. यात बघू शकता आपण आपल्याला 2 सिस्टम आहे. हा जो आहे हा रोटरचा आहे. बघा इथनं कमी जास्त करता येते. या प्रकारे हा जास्त होते आणि इकड केला तर कमी होते. बघा चालू बंद. हा या बाजूने जो दिला आहे हा छोटा लिव्हर आहे. याच्यानं काय होते तर इकडच्या साईडनं जे आहे तो आपण साधा करू शकतो, म्हणजे रोटर थ्रू माल जाणार नाही, तो साधच जाईल. ही थोडीशी स्पेस आहे इथे भरलेला गव्हाच्या जे घमील वगैरे असते ते इथे आपण ठेवू शकतो. सोबतच बघा या मशीनमध्ये ही एक पट्टी दिली आहे. हा झुला काय करत असते तर ही जी जाळी आहे इथे बघू शकता आपण एक पट्टी दिसत असेल आपल्याला, ती पट्टी हलवत असते या प्रकारे, म्हणजे ती जाळी आपोआप स्वच्छ होत राहते. बघा इथे आपण मोटर थ्रू सुद्धा सप्लाय देऊ शकतो. मोटरने सुद्धा आपण ह्या मशीनला चालू शकतो आणि समोर मागं करण्यासाठी हे चक्के आहेत. सगळ्यात मेन जो महत्त्वाचा जो आपला गव्हाचा दाणा येते तो इथून येते आणि सेकंड क्वालिटीचा माल हा इथून येते. अशा प्रकारे 4 ठिकाणून आपला म्हणजे ह्या 2 ठिकाणून वेस्टेज माल येते आणि इकडच्या 2 ठिकाणून चांगला माल येते. इकडून सेकंड क्वालिटीचा माल येत असते. खूप मोठा असा पंखा आहे हा. या मशीनचे नाव आहे मीना इंडस्ट्रीज. या मशीनमध्ये क्लीनर कम ग्रेडर एवं विनोइंग फेम उडवणी पंखा असं त्यांचे नाव आहे. हे खामखेडाहून मी आणलेली आहे. खामखेडा विधीच्या भोपाळ जवळ आहे. बघा या प्रकारे एवढी मोठी मशीन आहे आपली.
कट्ट्यामध्ये म्हटलं तर एका घंट्याला जर आपण हॉपरमधून माल टाकला आणि खूप जास्त प्रमाणात घाण असली तर 25 कट्टे 27 कट्टे याप्रमाणे निघत असते. एका कट्ट्याचे वजन 60-70 kg राहते. आणि जर गहू स्वच्छ असेल, थोडं कमी प्रमाणात त्यात घाण असेल तर 30 कट्ट्यापर्यंत निघू शकते. ह्या मशीनचं एका तासाचे जर आपण गणित लावलं तर 18 क्विंटलपर्यंत माल ही काढू शकते. आता त्या गव्हाच्या जे घाण वगैरे असते त्यावर ते डिपेंड असते. आणि हे जो ट्रॅक्टरची स्पीड आपण देतो म्हणजे रेस, ते एकदम आयडियल स्पीड असते. फक्त काटा ह्या 8पर्यंत वगैरे येत असते, जास्त वर जात नाही. बघा या प्रकारे आपली मशीन आहे. आपल्याला माझी माहिती आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त संख्येने व्हिडिओला स्किप करू नका. बघून शानी व्हिडिओ स्किप करून जा नको. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईब केल्यामुळेच मला कुठेतरी काहीतरी प्रमाणात थोडंसं प्रॉफिट होऊ शकते. म्हणून जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला काहीच त्रास होत नाही. चला शेतकरी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. आणखी आपल्याला ह्या मशीनची आणखी माहिती हवी असेल तर मला तुम्ही कमेंट्स करू शकता. त्यात मी तुम्हाला सांगण्याचे प्रयत्न करेन.